कोणत्याही कपटाने, संपत्तीने किंवा राजसत्तेने ईश्वराला वश करता येईल का? एक राजा, त्याचा हट्ट, कपटयुक्ती, ईश्वराला पळवून नेण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक वेळी चमत्कारिकरित्या अपयश. आज आपण पाहणार आहोत स्वामींची अशी लीला जिथे भक्तीशिवाय दुसरा कोणताही मार्ग चालत नाही. ही कथा आहे अक्कलकोटच्या परब्रह्म्याची, श्री स्वामी समर्थांची. आज आपण अध्याय 6 श्रवण करणार आहोत. लेखक प्रथम श्री गणेशाला वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. जसे एखाद्या लहान मुलाचा हात धरून पंडित त्याला अक्षर शिकवतो, तसेच हे स्वामीचरित्रही स्वतः स्वामी समर्थच माझ्याकडून लिहून घेत आहेत. मी अल्पबुद्धी, मतिमंद, स्वामींचे अगाध अथांग असे चरित्र कसे वर्णन करू? पण हा माझा छंद, माझी भावना पूर्ण करणारे स्वतः स्वामीच आहेत, ज्यांच्या कृपेमुळे मूर्खालाही शास्त्रज्ञान प्राप्त होते. त्या समर्थांच्या चरणी लेखक वारंवार नतमस्तक होतो. तो प्रार्थना करतो, हे कृपाळू समर्था, तुमचे चरित्र माझ्याकडून वदवावे, जेणेकरून ते ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या अंतःकरणात ब्रह्मानंद निर्माण होईल. हा ग्रंथ म्हणजे स्वामी कृपेने फुललेले सुमनच, तो त्यांच्या चरणी अर्पण आहे. मागील अध्यायाच्या शेवटी भक्त चोळप्पा स्वामींना विनवतात, माझ्यावर कृपा करा आणि बडोद्याला चला. स्वामी हसत म्हणाले, मल्हाररावाच्या मनात आमच्याविषयी भाव नाही, म्हणून त्याच्या नगरात जाणे योग्य नाही. आम्हाला अक्कलकोटातच राहणे आवडते. हे ऐकून चोळप्पा खिन्न झाले. त्यांनी ही गोष्ट तात्यांना जाऊन सांगितली. तात्या चिंतेत पडले. आपण आलो ते कार्य सिद्ध होत नाही म्हणून त्यांना खंत वाटू लागली. तात्यांनी अनेक उपाय केले, अनुष्ठान सुरू केले, नाना यत्न केले, पण सर्व व्यर्थ गेले. स्वामी त्यांच्या वाड्यात गेलेच नाहीत. कारण काय? तर स्वामी स्पष्ट सांगतात, ज्यांच्या अंतःकरणात खरी भक्ती नाही, जे केवळ दांभिक साधना करतात, त्यांच्यावर स्वामी कसे प्रसन्न होतील? भक्तीविना हठयोग, ढोंग, सोंग यातून स्वामीकृपा कधीच मिळत नाही. मग तात्यांनी ब्राह्मण बसवून गुरुचरित्राचा सप्ताह सुरू केला. तरीही स्वामी त्यांच्या वाड्यात गेले नाहीत. तात्या व्याकुळ झाले. राजाने दिलेले कार्य आपण पूर्ण करू शकत नाही. आता बडोद्याला जाऊन काय सांगावे याची त्यांना चिंता वाटू लागली. नंतर त्यांनी विचार केला, आता एकच उपाय, स्वामींना पळवून नेऊ. त्यांना वाटले, स्वामी हे फक्त एक यती आहेत, पण स्वामी म्हणजे साक्षात ईश्वर मूर्ती आहेत हे त्यांना ठाऊक नव्हते. योग्य वेळ साधून स्वामींना मेन्यात बसवून तात्यांनी बडोद्याच्या दिशेने प्रस्थान केले. अर्ध्या मार्गातच अंतर्यामी स्वामींना सर्व कळले. ते मेन्यातून उतरले आणि क्षणात अक्कलकोटात परत आले. असे अनेक वेळा घडले. तात्यांचा प्रत्येक उपाय फसला. अखेरीस ते राजवाड्यात जाऊन बसले. तात्यांनी सुद्धा हात टेकले. सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. दिवस गेले, धन खर्च झाले, पण यश मिळाले नाही. शेवटी तात्या अपयशी होऊन बडोद्याला परतले. स्वामी कृपा भक्तीविना इतर कोणत्याही उपायाने मिळत नाही, हे सत्य स्पष्ट झाले. राजा मल्हारराव मात्र हट्टी होता. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. एक मराठा उमराव पुढे आला. राजाने त्याला वस्त्रे, भूषणे, संपत्ती, अमोल रत्ने देऊन स्वामींकडे पाठवले. तो अक्कलकोटात आला. स्वामींच्या समोर सुवर्ण ताटी ठेवली. ते दृश्य पाहताच स्वामींना प्रचंड क्रोध आला. ते म्हणाले, अरे, बेडी आणा आणि याच्या पायात ठोका. हे शब्द 3 वेळा उच्चारले. यशवंतराव थरथर कापू लागला. त्याच्या तोंडचे पाणी पळाले. काही दिवसातच बडोद्याहून आज्ञा आली. त्याला तात्काळ बोलवण्यात आले. मल्हाररावावर विषप्रयोगाचा आरोप झाला आणि त्या प्रकरणात यशवंतरावालाच गुन्हेगार ठरवण्यात आले. त्याच्या हातापायात बेड्या पडल्या. स्वामी वचन अक्षरशः खरे ठरले. ज्यावर स्वामींची अवकृपा होते त्याला कष्ट भोगावे लागतात. ज्यावर कृपा होते त्याला सर्वानंद प्राप्त होतो. स्वामी हे महासमर्थ, भक्त पालक, अनादिसिद्ध जगन्नायक आहेत. शंकरांचे सखा, विष्णूंच्या हृदयात वसणारे असे हे अक्कलकोटचे परब्रह्म.
मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? तर धन, सत्ता, कपट यांनी ईश्वर मिळत नाही. खरी भक्ती, शुद्ध अंतःकरण यातूनच स्वामीकृपा प्राप्त होते. इथेच 6वा अध्याय समाप्त होतो. तुम्हाला स्वामींच्या अशाच दिव्य लीलांचे आणखी काही भाग पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.